शेतकरी बांधवांना आणि शेतकरी पुत्रांना नमस्कार. एका दाण्याचे लाख दाणे आणि एका रुपयाचे लाख रुपये करण्याच्या या सिरीज मधला आजचा विषय आहे दुग्धोत्पादन. मित्रांनो, आपण गाई म्हशी पाळल्या पाहिजे का? तर माझं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्याने गाई म्हशी पाळू नये. का पाळू नये? लोक येतात, फुकटचा सल्ला देऊन चालले जातात की तुम्ही आता दुग्धोत्पादन करा, तुम्ही गाई पाळा, म्हशी पाळा आणि त्यातून तुमची आर्थिक परिस्थिती सुधरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधरू शकत नाही. मी गाय म्हैस पाळलेली आहे. त्या गाईला म्हशीला दिवसातून 4दा आपण चारा टाकायचा, त्या गाईला दिवसातून 4दा, म्हशीला 4दा पाणी पाजायचं, तिला चरायला घेऊन जायचं, तिला पशुखाद्य आणायचं. पशुखाद्य किती महाग आहे ते पहा. आणि तिला आंघोळ घालायची, म्हशीला आंघोळ घालायची आणि तिला आजारी पडली तर डॉक्टरांकडे घेऊन जायचं, डॉक्टरांना दाखवायचं, तिची डिलिव्हरी करायची आणि एवढे सगळे कुट्टाणे केल्यानंतर ती वर्षातून 4 महिने 6 महिने दूध देईल आणि बाकीचे दिवस ती दूध देत नाही. आणि एवढे सगळे कुट्टाणे केल्यानंतर जे दूध आपण मार्केटमध्ये आणतो त्याचा भाव आपण ठरवू शकत नाही. तिकडे समाजाची रचना समजून घ्या, समाजाची सिस्टम समजून घ्या. जो दारू निर्माण करतोय, जो दारू उत्पादन करतोय, तो त्या दारूचे भाव ठरवू शकतो, परंतु आपण आपल्या दुधाचे भाव ठरवू शकत नाहीत. दारू हे दुकानावर जाऊन पितील, ते हॉटेलमध्ये जाऊन मस्त पितील आणि आपलं दूध आपल्याला घरोघरी जाऊन टाकावं लागेल. आणि अजून एक विषय की दारू रोकड्यामध्ये पितील, कॅशमध्ये पितील आणि आपलं दूध 4-4, 6-6 महिने उधारीने घेतील. मित्रांनो, तर एवढं सगळं सिस्टम आहे. आणि जर सिस्टम अशी आहे आणि त्यात अजून एक महत्वाचा विषय की बच्चू कडू साहेबांनी विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता की 14 करोड लिटर दूध निर्माण होतंय आणि सप्लाय होतंय 64 करोड लिटर दूध. 50 करोड लिटर दूध येतंय कुठून येतंय 50 करोड लिटर दूध? तर याचा शोध समाजाने घेतला पाहिजे. परंतु या समाजाला जर आपल्या कष्टाची, आपल्या शेतकरी बापाच्या कष्टाची, आपल्या मेहनतीची जर जाणीव नसेल आणि आपल्या दुधाला जर यांना भाव द्यायचा नसेल, तर आता काही शेतकऱ्यांनी गाई म्हशी पाळू नये.